पण देशव्यापी आपली पार्टी आहे. नाही आप बोलो. देशव्यापी पार्टी आहे, एक विचारधारा आहे. काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे आणि BJPची सत्ताधारी पार्टीची एक विचारधारा आहे. पण आपण BJPच्या विरोधात काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून राजकीय विरोधक म्हणून काम करतोय. पण बारामतीमध्ये जे काही प्रकार सुरू आहे, बारामतीला काँग्रेस देखील BJP समर्थक जे आहेत किंवा BJPचे जे मित्रपक्षाचे उमेदवार आहेत ताई, त्यांच्या समर्थनामध्ये काँग्रेस पक्ष जाते. हो, महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये जे काही आता चालू आहे याच्या संदर्भात लोकांमध्ये काय मेसेज जाणार आहे? एक पुरोगामी विचारसरणी, एक हिंदुत्ववादी विचारसरणी ज्याच्या विरोधात तुम्ही देशभर काम करतायत BJPच्या विरोधात, त्याच BJPच्या मित्रपक्षाच्या समर्थनामध्ये काँग्रेस पुढे येते अशी चर्चा आहे. उमेदवार देते का नहीं देते? एक्सप्लेन करूंगा उसमें आप कितना ही सब तो समझ पाएंगे. खाने में होता ना खिचड़ी, जानते हैं उसमें तमाम तरह के लोग होते हैं, दाल भी है, मूंग भी है, चावल भी है. उसी तरह के हमारे जो विपक्ष है ना वो खिचड़ी बनी हुई है. या के राज्य के स्टेट के सारी पार्टियों का संगम है. जिन लोगों को वो कुछ बोलते थे आज उनको साथ लेके चल रहे. जैसे असम के मुख्यमंत्री, मैं ये बोलना चाह रहा हूँ, वो जो बोला उन्होंने या जो वो कर रही हैं वो हो सकता है उनका पार्ट ऑफ द पॉलिसी हो. इट मे बी पॉसिबल दिस इज द पार्ट ऑफ द पॉलिसी. सर माझा प्रश्न समजला का? हे लोकल मुद्दा आहे सर राज्याचा बारामती में जो हुआ, बारामती मध्ये आपण लक्षात घ्या, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ज्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीने नई ते आरोप केले आणि लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी पंतप्रधान 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी शपथ घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री करा. निश्चितपणाने ते भाजप बरोबर गेले. आमचा त्यांना भाजप बरोबर गेल्यामुळे आमचा त्यांना विरोध होता. त्यांचा वैचारिक विरोध आमचा आहे. ज्या पद्धतीने नंतरच्या काळामध्ये अजितदादाचा जो अपघात झालेला आहे, या अपघातामध्ये दुर्दैवानं अजितदादा आपल्यामध्ये नाही. आमचा वैयक्तिक विरोध निश्चितपणानं पार्टी लेवलवर किंवा वैचारिक विरोध होता. परंतु वैयक्तिकदृष्ट्या जर आपण बघितलं, ज्या पद्धतीने अपघात झाला त्याचा गुन्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं स्वतःच्या राज्याच्या स्वतःच्या उपमुख्यमंत्र्यांचा गुन्हा नोंदवला नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते सुद्धा, काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा या संदर्भात आवाज उठवत होते. पण त्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षानं कर्नाटक राज्यामध्ये तो गुन्हा नोंदवून घेतला आणि 0 नंबरवरती नोंदवला, तो राज्यात पाठवला. ही पार्श्वभूमी. ज्या पद्धतीने अपघात झाला, आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुद्दा लक्षात आला, आता येतोय हर्षवर्धन सपकाळांनी डिक्लेअर केलं की आम्ही या ठिकाणी दोन्ही राज्याच्या निवडणुका, दोन्ही विधानसभेच्या निवडणुका, मग राहुरी असेल आणि बारामती असेल, दोन्ही आम्ही लढवणार. आम्ही डिक्लेअर केलं, कॅन्डिडेट डिक्लेअर केले. जर राष्ट्रवादीकडे दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या होत्या, शरद पवार साहेबांच्या गटाच्या होत्या, दोन्ही जागा काँग्रेसच्या नव्हत्या, आमच्या महाविकास आघाडीमध्ये. आणि म्हणून राहुरीमध्ये आम्ही सांगितलं तुम्ही जर उमेदवार देणार असाल तर आम्ही देऊ. राष्ट्रवादीने तिथे उमेदवार दिला. बारामतीमध्ये सांगितलं तुम्ही उमेदवार देणार असाल तर आम्ही देऊ. परंतु अजितदादा ज्या वातावरणात गेले, जो अपघात झाला आणि संशयास्पद अपघात आहे, संशय लोकांना हा घातपात तर नाही ना. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर सहानुभूती म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुरेंद्रराजेने, वहिनींनी सुद्धा आमच्या प्रदेशाध्यक्ष असतील खरगे साहेब असं यांना विनंती केली की आम्हाला या ठिकाणी या बिनविरोध निवडून देण्यासाठी मदत करा. राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ काँग्रेस पक्षाकडे आलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला बिनविरोध करण्यासाठी मदत करा. एवढ्या लोकांची विनंती झाल्यानंतर एक सहानुभूती म्हणून, सहानुभूती का अपघातात संशयास्पद मृत्यू झालेला आहे. 100 करोड लोकांचं नुकसान करताय तुम्ही. 100 करोड लोक म्हणून काँग्रेस पक्षाने मोठ्या मनाने या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे. एखादा अपघाताचा निदान येते. हा अरे वैचारिक लढाई नाही, राजकीय लढाई आहे. नाही, राजकीय लढाई निश्चितपणे आहे. अपघाताने झालेलं निधन आहे. म्हणून श्रद्धांजली आमच्या वतीनं, विरोधी पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली द्यायची म्हणून बारामतीमध्ये आम्ही उमेदवार दिलेला नाही. याच्याने सर्वसाधारण कार्यकर्त्यांना निर्माण झालेले, सर्वसाधारण लोकांना
सर्वसाधारण लोकांना, पदाधिकाऱ्यांना, ग्रामीण लेवलला काम करणाऱ्या लोकांना याचं उत्तर हे समाधानकारक असेल का की तुम्ही बीजेपीचा विरोध करता, तिकडे काँग्रेस बीजेपीला समर्थन करते बारामतीला? वैचारिक विरोध त्यांचा आमचा त्यांना ताईंना आज विचारा. होता, आज आहे ताईंना आणि उद्याही विचारा. राहील, उद्याही राहील, लक्षात ठेवा. परंतु संशयास्पद अपघात झाल्यामुळे सहानुभूती म्हणून आणि त्यांना श्रद्धांजली द्यायची म्हणून महाविकास आघाडीच्या या काँग्रेस पक्षानं त्यांना श्रद्धांजली म्हणून उमेदवार दिला नाही. सर